महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाचा दिल्लीमध्ये पंचनामा, हायकमांड सोबत बैठक सुरू, फडणवीसांसह तावडे, बावनकुळे आणि दानवेंचीही हजेरी। वाराणसीमध्ये देशाच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी मोदींकडून प्रार्थना, दशाश्वमेध घाटावर मोदींच्या हस्ते गंगा आरती। तिसऱ्यांदा सत्तेत आल्यावर मोदींचा पहिला वाराणसी दौरा, शेतकरी महासंमेलनाच्या निमित्तानं किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्यापोटी 20,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। जालन्यामध्ये लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाज आक्रमक, धुळे सोलापूर महामार्गावर आंदोलकांकडून जाळपोळ। ज्यांनी शिवसेना सोडली ते कधीही स्वस्थ राहू शकत नाहीत, राऊतांचा भुजबळांना टोला। भुजबळ शिवसेनेमध्ये असते तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, राऊतांचं वक्तव्य। विधानसभेची मोड बांधण्यासाठी राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात होणार सहभागी। सोलापूरमध्ये सांगोला तालुक्यात 7 महिलांना टेम्पोची धडक, 5 महिलांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। कार्यकर्ता फक्त पाणी टाकत होता, मी स्वतःचे पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। विधान परिषदेच्या 11 जागांवर निवडणूक जाहीर, 12 जुलैला मतदान आणि मतमोजणी, 2 जुलैला अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख। राज्यातल्या पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज, उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रियेला होणार सुरुवात, 17,000 पदांसाठी 17 लाख अर्ज। बिहारच्या बाकरा नदीवरच्या पुलाचा काही भाग कोसळला, 12 कोटी रुपये खर्चून केलेला पूल कोसळल्यामुळे कंत्राटदार वादाच्या भोवऱ्यात।